दिल्ली येथे जो विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरती लाठीचार्ज झाला, त्याच पद्धतीनं आंदोलनकर्ते सोनम वांगचुक यांना बेकायदेशीरपणे उपोषण स्थळावरून उचलून नेलं. या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी आणि देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आपण आज हा मोर्चा काढलेला आहे. आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवरती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि त्या हाकेला पाठिंबा देण्यासाठी सुद्धा आपण सर्वजण उपस्थित राहिलाय. त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि कालच मी अभिजित सरांना फोन करून सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांचा नंबर घेतला आणि त्यांच्याशी संवाद साधून संपूर्ण महाराष्ट्र बंदला आमच्या महाराष्ट्र विकास सेना पार्टीच्या माध्यमातून जाहीर असा पाठिंबा दिलेला. खरं तर 150 वर्ष आपल्यावरती इंग्रजांनी राज्य केलं, 150 वर्ष इंग्रजांनी आपली पिळवणूक केली. असं असताना हे भारतीय जनता पार्टीचं सरकार इंग्रजांपेक्षाही खतरनाक आहे. त्यांच्यापेक्षा जास्त शोषण या देशातल्या जनतेचं या भारतीय जनता पार्टीने लावलेलं आहे. आपण नीटचा विषय घेतला विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भातला. गेल्या 2-3 वर्षामध्ये एक 7-8-10 IAS अधिकारी बिनपरीक्षेचे भरले. आपण नीटचं कुठे घेऊन बसलोय? बिनपरीक्षेचे देशाच्या कार्यालयांमध्ये वेगवेगळ्या पोस्टवरती बिनपरीक्षेचे विद्यार्थी घेतले आणि आपण नीटसाठी भांडतोय. म्हणजे ही व्यवस्था बघा. या ठिकाणचं सरकार हे तुमच्या आमच्या शोषितांचं वंचितांची पिळवणूक करण्याचं काम या ठिकाणी देशामध्ये करत आहे. आणि त्यांच्या बगलबच्च्यांची मुलं, त्यांच्या बगलबच्चे आमदार खासदार मंत्र्यांची मुलं, त्यांचा सुद्धा 70% खर्च बाहेर देशामध्ये शिक्षणासाठी हे सरकार करतंय. आणि मुलींना तर मारहाण झालीच. परंतु या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना निर्माण केलेली आहे. त्या राज्यघटनेची पायमल्ली सुद्धा या जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज करून या ठिकाणी या सरकारने केलेले आहे. म्हणून हे सरकार गेंड्याचं कातडं पांघरलेलं सरकार आहे. या सरकारला आपल्याला वेळीच थांबवलं पाहिजे, वेळीच त्यांची नांगी ठेचली पाहिजे. हे आपल्या अंगावरती याचा प्रयत्न करतायत. एक खडा टाकून त्या खडा टाकल्यानंतर देशामध्ये काय परिस्थिती निर्माण होते, एखादा जर त्यांना निर्णय घ्यायचा असेल, एखादा जर त्यांना कायदा लागू करायचा असेल तर एक छोटासा खडा टाकायचा आणि तो खडा टाकल्यानंतर त्याचा वणवा या देशामध्ये पेटतो का नाही ह्याची खात्री करण्याचं काम हे सरकार करत असतंय. हे सुद्धा त्याच पद्धतीनं अभिजित तिपके सुद्धा हा आंबेडकरवादी कार्यकर्ता आहे. म्हणून आजपर्यंत हे व्यवस्था आणि हे प्रशासन त्याच्यापर्यंत पोहोचलं नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण आंबेडकरवादी माणूस देशामध्ये मोठा होईल. देशामध्ये त्यांना या केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा मागितलेला राजीनामा जर लवकर दिला तर आंबेडकरवादी माणूस या देशामध्ये नाव लौकिकाला येईल, त्याचं नाव मोठं होईल. आंबेडकरवाद या देशामध्ये संपूर्ण पसरला जाईल. ही भीती या मनोवादी सरकारला, म्हणूनच हे सरकार आतापर्यंत चर्चेला त्या जंतर मंतरवरती गेलं नाही. अण्णा हजारो उपोषणाला बसले होते. किती मंत्री त्या ठिकाणी जात होते, किती लोक चर्चेला जात होती. परंतु सोनम वांगचुक आणि अभिजित तिपके हे आंबेडकरवादी लोक आहेत. हे राज्य घटनेला मानणारी लोक आहेत, संविधानाला मानणारी लोक आहेत. मनोवादी लोक या उपोषणापाशी आणि या आंदोलनापाशी जात नाहीत. हे यांच्या मनामध्ये असलेला मनोवाद आहे. मला निश्चित या ठिकाणी सांगायचं आहे, हा संसद भवनावरती मोर्चा निघत असताना शांततेत मोर्चा काढण्याचं निवेदन त्यांनी दिलं होतं. परंतु पोलिसांनी लाठी हल्ला करायची गरज काय होती? त्यांना कुणी आदेश दिला? ज्या नरेंद्र मोदीला कोणत्याही प्रकारचं मूलबळ नाही, त्या नरेंद्र मोदीला इतरांच्या मुलांची काय कीव येणार आहे? त्याला कुठलीही त्याची भावना नसणार आहे. स्वतःला जर मुलगा असेल, मुलगी असेल तर इतरांच्या मुलावरती काटे उगारण्याचा आदेश देण्याचं त्याला धाडस झालं नसतं. परंतु इतरांची मुलं किड्यामुंग्यासारखी चुरगळायची, त्याच्यावरती किड्यामुंग्यासारखा लाठी हल्ला करायचा आणि या देशामध्ये अराजकता माजवायचं काम भारतीय जनता पार्टी करते, हे तुम्हाला मला ठासून सांगायचं आहे. परंतु या ठिकाणच्या मोर्चामध्ये आणि या ठिकाणच्या दिल्लीतील आंदोलनावरती केंद्र सरकारनं या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा तर घेतलाच पाहिजे. कारण त्याची मुलगी सुद्धा या बाहेर देशामध्ये शिकते, त्याचा 80% खर्च केंद्र सरकार करतंय म्हणे, असं आम्हाला सुद्धा पाहण्यात आलंय.
परंतु या ठिकाणच्या नरेंद्र मोदींना मला एकच सांगायचं आहे, अरे तुम लाख कोशिश कर लो हमें दबाने की, तुम लाख कोशिश कर लो हमें दबाने की, हम जब बिखरेंगे दुगनी रफ्तार से निकलेंगे. हे निश्चितपणे मला नरेंद्र मोदींना सांगायचं आहे. या भारत देशातील आंबेडकरवादी सर्वसामान्य जनतेच्या अंगावरती, पुरोगामी विचाराच्या सर्वसामान्य जनतेच्या अंगावरती येण्याचं काम जर तुम्ही केलं तर तुम्हाला शिंगावरती घेण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनता खंबीरपणे उभे राहील, हा इशारा तुम्हाला मी या मोर्चाच्या माध्यमातून देतो. आणि निश्चित या ठिकाणच्या मोर्चाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या प्रधानमंत्र्यांना सांगतोय की केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा तुम्ही घेतला पाहिजे. ही प्रमुख मागणी या ठिकाणी आहे. आणि ज्या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून किंवा पेपर फुटीच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना आर्थिक मदत आपण या ठिकाणी तात्काळ जाहीर केली पाहिजे. आपण सर्वजण वेळात वेळ काढून, आपल्या प्रपंचातून वेळात वेळ काढून